हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्टा पुरुष विशेष ईश्वर। म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आशय म्हणजे हेतू, कुठल्याही कर्माचा म्हणजे कुठली तरी कामना मनामध्ये धरून केलेलं कर्म। त्या कर्माचा परिणाम विपाक म्हणजे त्याच्यापासून होणारे क्लेश। या सर्वापासून जो अलिप्त असतो अपरामृष्ट असा जो पुरुष विशेष शरीरामध्ये असलेला शरीर म्हणजे हा देहरूपी नगरी असं म्हणतात, म्हणून त्याला पूर असं म्हटलेलं आहे। देहपुरामधला ईश म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात। शरीरामध्ये असलेला जो आत्मा चैतन्य अशा विविध नावांनी ते जे तत्व आहे शरीरामध्ये त्याचं वर्णन चाललेलं आहे। ईश्वराचं वर्णन करतात की ईश्वर शरीरामध्ये या पद्धतीमध्ये आहे की कर्म तर चाललेलं आहे पण त्याशी त्याचा काही संबंध नाही। जसं या प्रकाशाचा इथं चाललेल्या गोष्टींशी काही संबंध नाही आहे। योगसूत्र तुम्ही तिथं घ्या किंवा दुसरे कुठलेही कार्यक्रम करा, त्या दिव्याला काही त्याच्यापासून कुठलेही क्लेश होत नाहीत। किती तत्वज्ञान जरी बोललं तरी दिवा बंद होत नाही। माणसं झोपू शकतात पण तो दिवा काही बंद होत नाही, कारण की त्या काही त्याचा त्रास नाही होत। तसंच चैतन्याच्या प्रकाशात शरीरातले सर्व कर्म चाललेले आहेत। दीपाचे आधारे गृहीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योगयुक्ता असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय। ते कर्म चाललेले आहेत, आतमध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याचा त्या कर्माशी, त्या कर्माच्या परिणामाशी, त्याच्या कामानिक उद्देशाशी कशाची काही संबंध नाही। आणि हा मी नाही, जो पर्सनॅलिटी सेल्फ ज्याला म्हटलं जातं त्याचा संबंध असतो ऑल द टाइम। मला कशाशी संबंध नाही असं म्हटलं तरी देखील मला न वाढणारी व्यक्ती दारात दिसल्याबरोबर संबंध निर्माण होतो। तत्वज्ञान वगैरे सगळं गुंडाळून ठेवलं जातं। पण काही जण तरी पर्सनॅलिटी सेल्फचा जगाशी संबंध असणार आहे आणि तो कायम राहणारच आहे। त्याला बंद करण्याचा, पुसण्याचा प्रयत्न करून काही उपयोग नाही। बऱ्याच वेळेला हे आध्यात्मिक वाङ्मय म्हणा किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करणारे म्हणा, तो
मी पुसून टाकायचा प्रयत्न करतात, परंतु तो पुसला जातच नाही, कारण की संस्कार रूपाने ऑल द टाइम आहेच आहे. पूर्वीचे संस्कार जाणार नाहीत. हिमालयात 40 वर्ष जाऊन आला, इकडे तपबीप केलं, पण पावसाळ्यात गाडीवरच्या भज्याचा वास आला की एकदम खाईशे वाटणार. का? पूर्वीचे संस्कार आहेत ना. ते एकदम काय 40 वर्ष जाऊन ते पुसले थोडे जाणार आहेत. काही पुसलं जात नाही. लहानपणापासून आजपर्यंत सगळं अंतःकरणावरती संस्कार आहे. त्याला धरून असलेला हा जो पर्सनॅलिटी सेल्फ आहे तो व्यवहार काळामध्ये राहणारच आहे. आणि प्रत्येकाची जी प्रवृत्ती थोडी अंतःकरणाची ठेवण असते, एकेका व्यक्तीची असते. काही तापट असतात, काही शांत असतात, अनंत प्रकाराने वेगळे वेगळे अंतःकरणाची ठेवण असते. कोणाला काही केलं तरी जाम राग येत नाही, आणि एखाद्या व्यक्तीला राग येत नाही याचा सुद्धा आपल्याला राग येतो. काय ना रागच येत नाही. याचं कारण की अंतःकरणाची ठेवण भिन्न भिन्न आहे, अनंत प्रकार आहे. ही जी अंतःकरण सापेक्ष अभिव्यक्ती आहे तिला प्रकृती असं म्हटलं जातं. आणि ती ज्यामुळे अभिव्यक्त होते त्याला पुरुष असं म्हटलं. तत्व म्हणून जो पुरुष आहे त्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना जुईचा जो वेल आहे तो वेल एका काठीवरती किंवा एखाद्या बांबूवरती चढवलेला. जुईमध्ये ओथंबा असं त्याला म्हणतात. माणूस पाहिजे त्यावेळेला तो एकदम त्या वेलावरती फुलं फुललेली असलेल्या फुलांच्याकडे बघणार, जुईचा वेल आहे असं म्हणणार. मधल्या काठीच्या आधाराने तो आहे असं त्याला मुळीच वाटत नाही. तसं हे चैतन्यमय विश्व असं वाटतं की ज्या मध्यवर्ती आधारावरती आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून जी अभिव्यक्ती आहे तिच्याकडेच लक्ष जातं. ही जी अभिव्यक्ती आहे तिच्याकडे त्या पर्सनॅलिटी सेल्फकडे सगळ्यांचं लक्ष जातं. म्हणजे आपण दुसऱ्या माणसाला पाहतो त्याचा पर्सनॅलिटी सेल्फच पाहतो, त्याच्या आतमधलं चैतन्य थोडंच पाहतो. तत्वतः आपल्याला हे एक माहिती असतं की सगळ्यांच्या मध्ये चैतन्य आहे. माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच इतरांच्या मध्ये आहे. आपले योग्य पण पाठ असतात, या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे ते तत्वज्ञ संत स्वीकारिती म्हटल्यानंतर ते आपण नव्हे, हाच आपल्याला पण माहिती असतं. प्रश्न असा आहे की या सूत्राचा ध्यानयोगाशी संबंध काय? संबंध असा आहे की हे जे आहे ते माझं मूळ स्वरूप आहे. ज्याला ईश्वर असं म्हणतात, पुरुष असं म्हणतात, आत्मा असं म्हणतात, चैतन्य असं म्हणतात, ते माझं मूळ स्वरूप आहे आणि त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे. मग ते कसं आहे हे सांगतो. अगोदर सूत्र इथपासून सुरुवात झाली की जी समाधी अवस्था परमतत्वाशी एकरूपतेची, तिचे विविध अंग सांगून झाले आणि त्याच्यानंतर ही अंतिम समाधी जे सांगितले
विराम प्रत्यय अभ्यासपूर्व आपल्याला असं वाटलं की हे आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. विराम प्रत्यय म्हणजे अंतःकरणातल्या सर्व वृत्ती शांत झालेल्या आहेत पूर्ण, आणि ते शांत झालेलं आहे हे नोट करणारं चित्त देखील शांत झालेलं आहे. त्यालाच भगवद्गीतेने प्रशांत असं म्हटलं. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखमुत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. ओहो हो, हे ऐकून आपल्याला असं वाटतं की हे जर का आपलं स्वरूप आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा हा जर मार्ग आहे तर तो आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आपण प्रयत्न करू. ते जमणारच नाही, जन्मजन्म लागतात. लागूच आहे ना. स्वामी चिन्मयानंदांनी याच्यावरती खूप पॉझिटिव्ह स्टेटमेंट केलं. कळलं की अनेक जन्म संप्राप्य कर्मबंध विदाहिने आत्मज्ञान प्रदानेन तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणतात. तर अनेक जन्म लागतात. तर चिन्मयानंद म्हणले की अनेक जन्म लागतात ही गोष्ट खरी आहे, पण हा शेवटचा जन्म आहे असं समजायचं आपण. किती पॉझिटिव्ह, परफेक्ट. अनेक जन्म लागतात, आता किती पुढे जन्म आहेत, नाही मागच होऊन गेले, आता हा आमचा लास्ट. मग ह्या जन्मात आम्ही ते प्राप्त करून घेणं, समजून घेतलं तर प्राप्त होईल, समजून नाही घेतलं तर प्राप्त नाही होणार. म्हणून समजून घेण्याचा हा प्रयोग चाललेला आहे की त्याच्यामध्ये ती समाधी अवस्था की ज्याच्यामध्ये तत्वाशी एकरूप होऊन जातं चित्त, आणि अंतिम विराम प्रत्यय हा ज्याचा पूर्व अभ्यास आहे अशी शेवटची समाधी म्हणजे विराम प्रत्यय अनेक वेळेला घेण्याची क्षमता निर्माण झाली. संस्कारशेष हा अन्न. मग त्यावेळेला चित्त फक्त संस्कारशेष राहतं, आहे म्हणून आहे, ते काही कार्य करत नाही. कुणाला प्राप्त होते? ज्याला त्याबद्दलची विलक्षण उत्सुकता आहे, योग्य रीतीने तो प्रयत्न करतोय, वेगाने प्रयत्न करतोय, तीव्र संवेगांना आसन्न. त्याच्या अगदी हे जवळ आहे. अगदी असं सांगतात की तुम्हाला जर का तुमच्या अगदी जवळ आहे, तुमच्यामध्ये फक्त तो तीव्र संवेग किंवा हे मुख्य गोष्ट आहे, प्रायोरिटी याला. प्राप्त होईल. मग ते सांगतात की तीव्र संवेग आहे एकदम त्या स्टेजपर्यंत नाही येतो आम्ही. ईश्वर प्रणिधानात्वा, ईश्वर प्रणिधानाने सुद्धा हे प्राप्त होतं. ईश्वराचं नामस्मरण करणे, त्याचं अनुसंधान ठेवणे, त्याचा अंतरामध्ये वेध घेणे, सगळं ईश्वर प्रणिधान. सर्व प्रकारची उपासना, सगळ्या अवस्थांच्या मध्ये नाम मनामध्ये स्फुरत राहणे, आणि त्यांनी मन सारखं ईश्वराशी जोडलेलं राहणे, याला अनुसंधान. तस्य वाचक हा प्रणव, म्हणजे त्याचा प्रणव म्हणजे ओंकार हा त्याचा वाचक शब्द. मग ते घेता घेता कसा आम्हाला प्रत्ययाला येईल ते या सूत्रात सांगितलेलं आहे. क्लेश कर्म विपाक आशय अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. तेच तर मला पाहिजे आहे, त्याच्याशी आम्हाला संबंधित व्हायचं आहे. काय करणं असतं संबंधित होईल, काय करशील ते समजून कर पहिल्यांदा. कारण हे जे वाङ्मय याच्यावरचं आहे, हे वाङ्मय बऱ्याच वेळेला थोडंसं काव्यात्मक आहे, आणि त्यामुळे ते काव्यात्मक वाङ्मयाच्यामुळे आम्हाला एकदम ते बरोबर कळेल नसतं. कबीरांनी असं म्हटलंय, जो तिल माही तेल है, तिळामध्ये जसं तेल आहे, जो चकमक में आग,
तेरा साई तुझमे जाग सके तो जाग. म्हणजे तो जो प्रभू आहे तो तुझ्याच आतमध्ये आहे, पण तो दिसत का नाही? तिळामध्ये तेल आहे ते जसं दिसत नाही, पण त्याच्यामध्ये ते तेल आहे. चकमकीमध्ये आग आहे परंतु ती दिसत नाही. तशा प्रकारे तुझा स्वामी तुझ्यामध्ये आहे. शक्य झालं तर त्याला जाग सके तो जाग. मग असं म्हटल्यानंतर आम्हाला एक कल्पना निर्माण होते की तो आतमध्ये एक कोणतरी स्वामी आहे आणि त्याला मला जाग करायचं आहे. तो झोपलेला आहे. हा जो काल्पनिक भाग निर्माण होतो की तो झोपलेला आहे आणि त्याला जाग करायचंय, हे बाजूला करून आम्हाला त्या वाङ्मयातनं एवढंच फक्त घ्यायचंय की बाहेर दिसत नाही पण आतमध्ये आहे, एवढंच त्याच्यामध्ये समजून घ्यायचं. बाकी काही समजून घ्यायचं नाही. तिळामध्ये तेल आहे ते कसं असतं, त्या फॅटी ऍसिड चेन कशा आहेत वगैरे आपल्याला काय करायचं, हा त्याचा अभ्यास नव्हे. एवढंच फक्त आम्हाला समजून घ्यायचंय की आतमध्ये आहे पण दिसत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि जागवायचं म्हणजे कसं, आणि ते वाङ्मय इतकं प्रसिद्ध असतं आणि इतकं आमच्या तोंडावर असतं आणि इतका त्याचा अर्थ आम्हाला माहिती नसतो आणि आमच्या हे इतकं लक्षात येत नाही की कसं असतं या की त्याने असं नेहमीच्या ओव्या आमच्या तोंडावरतीच असतात. त्या ऐकत ज्ञानाचं लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, फाईन, इथपर्यंत काय अडचण नाही. पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान सोपं आहे. पाहावे आपण असे आपण, आता पाहावे आपण असे आपण याच्यामध्ये एक तर गोष्ट सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेल्या माणसालाही माहिती आहे की प्रतिबिंब आपलं पाहायचं आणि ते आपण असं आपण काही म्हणत नाही. आपण ते समजून घेतो का आतमध्ये असलेलं चैतन्य तत्वाचं ते पाहणे. आता पाहावे आपण असे आपण या चैतन्य तत्वाचा अनुभव घेणे याला पाहणे असं म्हटलेलं आहे. स्वतःच पाहायचं आहे, स्वतःलाच पाहायचं. मग ती पद्धत काय असेल ती याच्यामध्ये दिलेली नाहीये. पाहावे आपण असे आपण याच्यामध्ये ती प्रक्रिया दिलेली नाहीये, पण त्या प्रक्रियेचं बाह्य म्हणजे ओव्हरऑल स्वरूप दिलं की पाहावे आपण असे आपण. म्हणजे स्वतःमध्ये स्वतःचा वेध घ्यायचा. मग दुसरी ओवी आपल्याला आठवते की मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत अवलोकिता नेमस्त स्वरूपाची होय. मी कोण असा हेतू धरून आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. सगळ्या ओव्या आमच्या पाठ असतात आणि इतक्या वेळेला त्या उर्धृत केल्या जातात की त्या आपल्याला असं वाटतं की आपण हेच करतो. आपल्याला हे कळलेलं आहे पण का थोड्याशा चिंतनाची आवश्यकता असते याच्यामध्ये. कारण तसं सोपी गोष्ट नाहीच आहे. अवघड असं म्हणायला नको आपण. जर का समजलं नाही तर ते विलक्षण अवघड असतं, पण समजलं तर ते इतकं अवघड नाहीये. पण परमेश्वर प्राप्तीच्यासाठी म्हणून जन्मजन्म माणसं प्रयत्न करतात आणि ते परमेश्वर प्राप्तीसाठी माणसं जन्मजन्म प्रयत्न करत असतात. कित्येक काळ तरी प्रयत्न करतात. जन्मजन्म तर सोडून देऊ पण कित्येक काळ प्रयत्न करतात. त्यामुळे जर ना ते जमत नाही, ती गोष्ट मला जमवायची आहे. म्हणजे ती गोष्ट जशी आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की विचाराने कळलं तरी ते एकदम सोपं नाहीये. त्याला चांगली प्रॅक्टिस लागेल.
ते जे म्हटलं की तस्मात विचार करावा देव कोणतं ओळखावा, आपल्याला कळून गेलं की विचार करायला पाहिजे, ते आपण करतोच आहोत. देव कोणतं ओळखावा म्हणजे हा पण आम्ही समजून घेतलेलं आहे की शरीरामध्ये असलेलं चैतन्य तोच देव वगैरे हे आम्हाला सगळं पाठ झालं. तेव्हा असं काही संदिग्धता नाही आहे की आम्ही आता दुसरं तिसरं काहीतरी विचार करतो. आपला आपण शोध घ्यावा, स्वतःच शोध घ्यायचा हे पण माहिती आहे, आपला स्वतःचा घ्यायचा हे पण माहिती आहे. पण शोध घ्यावा म्हणजे काय करावं हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शोध जर का घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो, ज्याला चैतन्य म्हणतो, ती गोष्ट हरवलेली असली पाहिजे तरच शोधणार ना. हरवलेलं काय आहे, आपण हरवलेलो आहोत. खरं सांगायचं आत्मा हरवण्याची गोष्ट नाहीच मुळे, शरीरातलं चैतन्य हे हरवत नाहीच मुळे. मग आम्ही शोध घेतो म्हणजे काय करतो, तो हरवण्याशी संबंधित नाहीये, पण तो आम्ही तो शोध घेतो याचा अर्थ स्वचा वेध घेतो. शोध घ्यावा, अंतर्यामी हे पण आपल्याला समजून आलं की अंतर्यामी म्हणजे मस्तकामध्येच लक्ष केंद्रित करायचं, त्याच्यानंतर आतमध्ये स्ववरती अवधान केंद्रित करायचं. हे सगळं करणं, हे सगळं करत असताना त्याचा शोध घ्यायचा आहे. याच्यामध्ये इथं आम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो शोध घेणारा आहे त्याचंच मूळ स्वरूप चैतन्य हे आहे. म्हणजे शोध घेणारा आणि ज्याचा शोध घेतोय ते दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. तत्वतः हा आम्हाला कळतं, परंतु मी म्हटल्यानंतर मला जे स्वतःच्या बद्दलची माहिती आहे ते सोडून असलेला मी, त्याचा मला जो वेध घ्यायचा आहे तो. तर मला असं वाटतं की एक कोणतरी वेगळा आतमध्ये मी असला पाहिजे, आणि हा जो प्रयत्न करणारा मी आहे हा कोणतरी बंडल असला पाहिजे आणि तो कोणतरी ग्रेट असला पाहिजे. वस्तुतः हा जो प्रयत्न करणारा मी आहे, जो वेध घेतो आहे तोच ज्या वेळेला वृत्तीरहित असतो त्याच वेळेला तोच ज्याचा शोध घेतोय तो आहे. तो काही शोध घेणारा एक सेपरेट एंटिटी नसून ती एकच एंटिटी आहे, आणि त्याच्याबरोबर वृत्ती आहेत तोपर्यंत तो पर्सनॅलिटीशी संबंधित आहे, आणि वृत्ती नसताना तोच तो मूळ स्वरूपातला आहे. म्हणजे अंतःकरणातल्या वृत्तींसहित असलेला जो मी, तोच मी हा वृत्तीरहित असताना आत्मा आहे. म्हणजे आत्मा म्हणजे कोण, तर वस्तुतः मीच. आत्मा नावाचा एक स्वतंत्र कोणतरी आतमध्ये आहे, आणि मी जीव नावाचा कोणतरी त्याचा वेध घेतोय. अशा रीतीने त्या गोष्टीचं जे वैचारिक सेपरेशन आम्ही केलेलं असतं ते सेपरेशन न करता विचारांचं चित्तापासून सेपरेशन करायला पाहिजे. विचारांनी आम्ही सेपरेशन केलेलं असतं त्याचं आणि माझं, की आतमध्ये आत्मा नावाचा कोणतरी बसलेला आहे, एकदम शांत पुरुष आहे, प्रकाशमय आहे, तेजमय आहे, चैतन्य आहे, असं जे काही आहे तर वेगळा पुरुष नसून तो मीच आहे. मी व्यवहारात वागत असताना तिचा आत्मा काही त्याच्यातनं बाजूला पडलेला आणि उरलेला मी वागत नसतो, आत्म्यासहितच मी असतो. आत्मा सोडून मी जगात वावरू शकत नाही, त्यामुळे आत्म्यासहितच मी व्यवहार जरी का कसाही करत असलो तरी तो आत्म्याच्या वरतीच आधारित असलेलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाच्या सापेक्ष तो व्यवहार होत असतो. तर आत्मा नाही अशी
वेळच कधी नसते, अशा प्रकारची जागाच कधी नसते. आपण जिथं आहोत त्या ठिकाणी तो असतोच. आणि मी असं जे म्हणतो तो जरी का व्यक्तिमत्वाचा मी असला, जरी माझ्या नेहमीच्या व्यवहाराच्यासाठी, तरी हे लक्षात येतलं पाहिजे की त्याचा गाभा हा चैतन्यच आहे. त्याचं मूळ स्वरूप हे चैतन्यच आहे. फक्त ध्यानाला बसल्यानंतर तो चैतन्य असतो असं नसून व्यवहारकाळी वागताना सुद्धा तो चैतन्यच आहे. मी चैतन्य स्वरूप आहे असं मनामध्ये ठेवायला काही हरकत नाही. मी इतका रागीट आहे, अमुक आहे तमुक आहे, तरी देखील मी चैतन्य स्वरूप आहे. मग कितीतरी टेन्शन असतं अमकं तमकं, आणि हा आत्मा तर काही टेन्शन फ्री आहे टोटल. असा जो आहे तो मीच. त्या टेन्शन रहित आहे तो आणि टेन्शन सहित आहे तो दोन्ही एकच आहे. ही सापेक्षता आहे ती मनाने कल्पलेली आहे की तो वेगळा कोणतरी असला पाहिजे. वेगळा नाही, मीच. माझ्याबरोबरच तो फिरतो आहे. माझा देव हा कुठेतरी बाहेर जगामध्ये आकाशामध्ये कुठेतरी असं नसून माझ्या आतमध्ये मायाबरोबर फिरतो आहे. किंवा आत्मस्वरूप हे ईश्वर स्वरूप. असं त्या ईश्वराचं योगसूत्रकार वर्णन करायचा प्रयत्न करतायत आणि सांगतायत की तुमच्यामध्ये जो असा आहे तो तुमचं मूळ स्वरूप. म्हणजे तो कोणतरी वेगळा नाही आहे. मी व्यवहार काळामध्ये वावरत असताना मी आत्मा नसतो असं नाही आहे, आत्माच असतो. मग आत्मस्वरूप प्राप्त व्हायचं म्हणजे काय? प्राप्त व्हायचं म्हणजे आम्ही एक अंतःकरणाची समजूत प्राप्तच आहे. आत्मस्वरूप स्वतंत्र आत्मस्वरूप नावाची एक स्वतंत्र गोष्ट नाही आहे. अंतःकरणाच्या वृत्ती बाजूला गेलं की आहे ते आत्मस्वरूप. मग आमचा सगळा प्रयत्न काय चाललेला आहे की अमुक काही गोष्ट इथं आहे, पण त्या गोष्टीवरती एक कव्हर आहे. आम्हाला कव्हर काढणे एवढाच आमचं. आतमध्ये ती गोष्ट निर्माण करायची नाही आहे, कव्हर काढणे एवढंच भाग आहे की आतमध्ये ते आहेच. कव्हर कशाचं आहे? अनेक विचारांचं कव्हर आहे, वृत्तींचं कव्हर आहे, ज्या स्मृतीमधनं येत असतात. निर्णय संवेदना त्यांच्याशी संबंधित असतात. या वृत्तींचं कव्हर हे बाजूला केलं की माझंच मूळ स्वरूप हे चैतन्य आहे. म्हणून सर्व योग म्हणजे दुसरं दुसरं काही नसून स्वशी चित्त संबंधित करून ठेवणं. स्वशी चित्त संबंधित करून ठेवण्याने काय होतं? त्याच्यावरच्या इतर वृत्तींचा उठण्या बसण्याचा वेग कमी होतो पहिल्यांदा. नंतर नंतर ते शांत होऊन बंदच पडतं. वेद घेणं, ध्यान करणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत. आपण शोध घ्यावा याचा अर्थ मी कुठे असं कुठंतरी हरवलेलं नाहीच आहे. वेद घ्यावा म्हणजे मूळ जे स्फुरण आहे त्या स्फुरणाला चित्ताने पकडायचा प्रयत्न करणे. म्हणजे पकडायचा प्रयत्न करणे म्हणजे ते उठतच आहे, पण त्या इतर सर्व वृत्तींच्या सहित ते आहे. इतर सगळ्या वृत्तींना बाजूला केलं की मूळ स्वरूपामध्ये स्फुरण येईल. पहिल्यांदा समजेल की स्वच जे आतमध्ये स्फुरण आहे, मी असं जे सहज स्फुरण होतं ते. मस्तकात लक्ष देऊन असं लक्षात येतं की ते स्फुरण आम्हाला इकडं जाणवतं. त्याच्यानंतर ते स्फुरण येत असताना सुद्धा विचार येत असतात थोडेसे. मुख्यतः ते स्फुरण आहे.
स्वतःमध्ये असलेलं मीच स्फुरण पाहणे म्हणजे पाहावे आपण असे आपण. नाहीतर पाहणार काय की असं आम्ही कल्पनाच करायची नाही, कुठलीही कल्पना करायची. आतमध्ये आपण ज्योती स्वरूप आहोत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक ज्योत निर्माण होते आणि तसंच असतंच. आणि काल्पनिक इमॅजिनरी काही निर्माण करता कामा नये, तरच स्वचा वेध घेता येईल, नाहीतर नाही घेता येणार. कारण की आम्ही ऑल द टाइम इमॅजिनेशनला पकडायला प्रयत्न करणार. बेसिक सायन्स योगशास्त्र ते जर समजून घ्यायचं असेल तर नो इमॅजिनेशन. मग कुठेतरी कृपा करून माझ्या आत्मधनं ते प्रगट करेल. कशाला आपुला आपण शोध घ्यावा असं कशाला म्हटलं. स्वतःच्याच प्रयत्नाने स्वतःचाच वेध घेणं, याच्यामध्ये स्वच स्फुरण आहे, त्या स्फुरणाशी चित्त संबंधित करून बस, दॅट्स ऑल. ते कसं असेल काही विचार करू. हे योगसूत्र वगैरे आम्ही तिथपर्यंत बुद्धी त्याच्याशी स्पर्श करावी एवढ्यासाठी या शब्दांचा अभ्यास करतो. अदरवाईज याचा पण काही गरज नाही. कारण तिथे आम्ही ते सूत्र गोकत बसून उपयोग नाहीये की आता तो क्लेश कर्म विपाक आशय सगळे जाऊन दे ना, ते पहिल्या बंदच आम्हाला एखादा आठवणार नाही, मग आम्ही ते आठवत बसणार. ते भानगड कशाला नाही, सोडून द्या. कारण की त्याचा तिथे संबंध काही नाहीये. शास्त्र किंवा जे जे काही ऐकलेलं आहे ते एका टप्प्यापर्यंत आम्हाला नेणार. त्याच्यानंतर त्या टप्प्यानंतर स्वला पक्क धरायचं. बुद्धीनेच धरता येणार आहे, अजून कसं तरी धरायचं. म्हणजे तरी काय तर ती जाणीव आहे ती जास्तीत जास्त वेळ पुन्हा पुन्हा बुद्धीवरती आरूढ होईल, बुद्धी त्याला होल्ड करू शकेल असा आंतरिक प्रयत्न करणे. हा मध्यवर्ती प्रयत्न स्वच्या जाणीवेचा वेध. त्यानंतर ती जाणीव स्थिर होईल आणि त्या जाणीवेशी चित्त संबंधित झाल्यानंतर एक सखोलता निर्माण होते त्या तत्वाशी संबंधित चित्त होण्याने. कारण जाणीवेद्वारा चित्ताचा चैतन्याशी संबंध आहे. होल्डर आहे आणि प्लग पिन आहे, त्याच्या पाठीमागे वायर्स आहे. आता या वायरचा त्याची संबंध यायला ती पिन त्याच्यामध्ये अटॅच करणे, ती पिन ज्याने तर कनेक्शन लागतं त्याला जाणीव असं म्हणतात की स्वची जाणीव. बस त्या चित्ता चैतन्याची कनेक्शन. या गोष्टीच्या बाबतीमध्ये इतर वेळेला अनेक प्रकारे तुम्ही विचार करा की ही गोष्ट अशीच आहे का. असं लक्षात येईल की दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने विचार केल्यानंतर आम्हाला काहीतरी संदिग्धता राहते. या पद्धतीमध्ये काही संदिग्धताच नाही, कारण की काही इमॅजिनेशन द्यायचं आहे. स्वचा वेध घेणं, स्वशी संबंधित राहणे. आणि हे मध्यवर्ती शास्त्र आहे असंच आहे. सर्व संतांनी देखील हेच केलं आणि ते शब्दरूपाने मांडलं आहे. आणि आता ते शब्दरूपाचं आम्ही ज्यावेळी इंटरप्रिटेशन करतो त्यावेळेला आमच्या डोक्याप्रमाणे आम्ही काहीतरी करत राहतो आणि मग ते कुठेतरी नको त्या गोष्टीला महत्व देणे अशा प्रकारच्या पण गोष्टी करत राहतो. परफेक्ट करायला पाहिजे, स्ववरती चित्त ठेवणे, बास, दॅट्स ऑल. मग बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ईश्वराच्या बाबतीमधल्या त्या सर्व गोष्टींच्या पेक्षा एक मंत्र आहे ओंकार, जो या सूत्रकारांनी सांगितलं किंवा परंपरेने तुमच्याकडे आलेला मंत्र असेल, सोहम मंत्र असेल, श्रीराम मंत्र असेल, त्याचा उपयोग करून घेऊन
डायरेक्ट चित्त त्या जाणीवरती ठेवणं. त्या जाणीवरती चित्त ठेवताना जे विचार येतात ते बाजूला करणे, हा एकच चित्त चैतन्याशी जोडण्याच्यासाठी म्हणूनचा अवधान एक त्याच्यावर ठेवण्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावध राहणं की इतर वृत्ती येतात त्याच्या पाठीमागं न जाणे. ज्याने असं करता करता ही जाणीव स्थिर होते. पहिल्यांदा कितीतरी विचार आला की त्याच्यामध्ये याच्यावरती यायचं आहे, हा विचारच हरवला, असं पण होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, परंतु हळूहळू आम्ही बुद्धीने एकदा समजून घेतलं की नाही नाही हे बरोबर आहे म्हणून, की तिचा एकदा निश्चय पक्का झाला की नाही ही गोष्ट बरोबर आहे. आणि कुठल्याही संप्रदायाची नव्हे, ही कुठल्याही एका विशिष्ट माणसाची नव्हे, ही किंवा यांनी सांगितलं म्हणून ते आपण मानलं पाहिजे. मला पहिल्यांदा ते कळलं पाहिजे, पटलं पाहिजे, किंवा हो स्वतःमधलं चैतन्य. मग त्याला दुसरा मार्ग काय आहे? स्फुरण हाच मार्ग आहे. स्वच त्याला पकडून तिथपर्यंत जाता येतं. आणि असं ज्ञानेश्वरादिकांनी, शंकराचार्यांनी, सगळ्यांनी हे स्वच्छ म्हटलेलं आहे. त्यानुसार आम्ही सदा स्वरूपानुसंधान, स्वामी स्वरूपानंदांनी, स्वामी माधवनाथांनी, हे सगळ्यांनी म्हटलेलं आहे, याच्यात काही वादच नाही आहे. परंतु सर्व संतांनी हे स्वचं अनुसंधान, त्याला स्वरूपानुसंधान असं म्हणतात. आणि स्वरूपानुसंधान व्यवहारामध्ये करणं ही गोष्ट तितकी कदाचित शक्य नाही होणार, पण ध्यानामध्ये मात्र मुख्य प्रयोग तोच आहे की स्वचं अनुसंधान, स्वशी संबंधित चित्त ठेवून राहणे. आणि जेव्हा का म्हणून वृत्ती बाजूला होतात आणि जेव्हा का म्हणून नुसतंच स्वचं स्फुरण राहतं, त्याच्यानंतर चित्ताला आता वृत्तींच्यावरती लक्ष ठेवून त्यांच्या पाठीमागे जायचं नाहीये, सोडून द्यायचंय हे पण काम नाहीये, आणि स्वची जाणीव पकडून ठेवायची हे पण काम नाहीये. तर चित्त तिथं नुसतं आहे, पण ते कुठल्याच क्रियेमध्ये नाहीये. याला संस्कार शेष चित्त असं म्हटलं जातं. ते संस्कार शेष चित्त याचा अर्थ तिथं बुद्धीच नसते, ती विलीन होते, ती कुठेतरी गुल होते. अशा प्रकारचे ज्या कल्पना आम्ही केल्या ना, ते बुद्धी जाते कुठे, मग आम्ही काहीतरी निर्माण करतो, त्याच्या आतमध्ये घुसून ती बुडून गेली. असलं काही होत नाही. ती यंत्रणा आहे तिथे, पण तिला कार्य काही नाहीये. बस बंद बंद पडलेली पण नाहीये, आहे पण काम काही नाहीये. असं जे चित्त आहे की ते चित्त चैतन्य सहित आहे, म्हणजे ते मेलेलं चित्त नव्हे, जिवंतच आहे, परंतु ते स्थिर आहे, त्याच्यामध्ये काहीच कार्य नाहीये. कारण की ही जी दोन्ही कार्य आहेत की एक तर वृत्ती बाजूला टाकण्याचं कार्य, म्हणजे त्याच्याशी संबंधित न होणे, आणि स्वशी संबंधित, दोन्ही कार्य ऑटोमॅटिकली झालेले आहेत की स्वच एस्टॅब्लिश झालेलं आहे. अशी जेव्हा स्थिती येते त्यावेळेला त्या चित्ताला संस्कार शेष चित्त असं म्हटलं जातं. आणि बाकी सगळ्या वृत्ती नाही आहेत अशा प्रकारची जी स्थिती, ते नोट करायची पण आवश्यकता नाही, असं चित्ताची स्थिती होऊन गेलेली असते. त्याला विराम प्रत्यय, विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेष अन्य, अशी ही अंतिम समाधीचं वर्णन आहे. आणि त्या समाधीच्या नंतर आम्हाला या स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचं निसंदिग्ध ज्ञान होतं. जोपर्यंत हे ज्ञान विचारांसहित आहे, वैचारिक आहे, ते चुकीचं ज्ञान असतं असं नव्हे, पण त्याच्यात संदेह निर्माण होऊ शकतो. इथे हे निसंदिग्ध ज्ञान आहे. अशा प्रकारची स्थिती प्राप्त व्हायला त्याचा चित्ताने त्याचा वेध घेता करता त्याच्याशी संयुक्त होतं, असतंच ते संयुक्त. चित्त चैतन्याशी संयुक्तच असतं वस्तुतः. त्याचं चित्त कार्य कसं करेल? मेलेलं चित्त कार्य करू शकेल का? चित्त असतं ते चैतन्याशी संयुक्तच असतं. फक्त ते इतरही गोष्टींची संयुक्त असतं, त्यामुळे त्याचं अवधान इतरत्र असतं. इथे सगळं अवधान इतरत्र जाणारं ते सगळं त्याच्याशीच जोडलेलं आहे. त्यामुळे चित्त चैतन्याशी
जोडलं गेलं, एकरूप झालं असं आपण म्हणतो, वस्तुतः ते त्याच्याशी एकरूपच आहे. पण शांतपणाने वेध घेण्याची प्रक्रिया, मस्तकात लक्ष ठेवायचं आणि स्ववरती ते केंद्रित करायचं अवधान. मंत्राचा वापर.